Hi students, today we are going to learn activity number 17. There are some pictures and we are going to learn about different places. In learning activity, look, use the different pictures for the activity. A place where Hindu people go to worship temple, okay? म्हणजे आपलं वेगवेगळी गार्डन वेअर स्टुडंट्स प्लेज ऑन द स्लाइड स्विंग्स गार्डन वेअर ऑल द पीपल इन विलेज गो फॉर रीडिंग बुक्स मॅगझीन लायब्ररी like this different places you know. Now in solve activity, find the correct place by using the correct word from the bracket. ब्रॅकेटमध्ये बघा काय काय शब्द दिलेत. स्कूल, टेम्पल, ग्रोव, बेकरी. स्कूल माहिती आहे तुम्हाला, काय करतात मुलं तिथे शाळेत शिकायला जातात, हो की नाही. नंतर टेम्पल, टेम्पल प्लेस वेअर हिंदू पीपल गो टू वर्शिप, मंदिर. ग्रोव आपण शिकलेलो आहोत, अ प्लेस फुल ऑफ ट्रीज, खूप झाडे असतात त्याला काय म्हणतात, ग्रोव. नेक्स्ट बेकरी, अ प्लेस वेअर यू कॅन गेट ब्रेड, बिस्कुट्स, केक्स एटसेट्रा. दॅट्स प्लेस इज कॉल्ड बेकरी. ओके, नाव लुक फर्स्ट, अ प्लेस वेअर हिंदू पीपल गो टू वर्शिप. Answer, temple. Second, a place where we go to learn school. Third, a place full of trees. Answer, grove. Fourth, a place where you can get bread, cakes, etc. Answer, bakery. Now tell me, I am asking you 2 or 3. A place where ships are built and repaired. शिप्स जहाजं, इथे जहाजं बनवली जातात, रिपेअर केली जातात, बांधली जातात. विच प्लेस? शिपयार्ड. व्हेरी गुड, शिपयार्ड. नेक्स्ट, अ प्लेस वेअर एरोप्लेन्स आर केप्ट. इथे विमाने ठेवली जातात. हँगर्स. ओके. नेक्स्ट, हँगर्स वेगळं आणि एअरपोर्ट वेगळं. हँगर्समध्ये जिथे आत्माचं जसं मोठ्या मोठ्याचे हॉल रूम, तिथे ते विमानाचं स्टेशन आपण म्हणतो ना, बसवगैरे कुठे लावले जातात डेपोमध्ये, तसे एरोप्लेन्स तिथे ठेवली जातात, त्याला काय म्हणतात, हँगर्स. अ प्लेस वेअर गुड्स आर बॉट अँड सोल्ड. गुड्स म्हणजे माल, विकला जातो, नंतर आपण विकत घेतो, त्याला काय म्हणायचं, मार्केट. कोणती प्लेस? मार्केट. अ प्लेस वेअर पीपल गो फॉर रीड्स मॅगझीन न्यूजपेपर लायब्ररी. तर असे वेगवेगळे तुम्ही अशी प्लेसचे फ्रेजेस लिहायच्यात आणि त्याची उत्तरं लिहायची. हिअर इज प्रॅक्टिस वर्क. देयर इज अ पिक्चर. द स्टोरी इज अबाउट द अँट अँड डो. तुम्हाला अँट आणि डोची स्टोरी माहिती आहे की अनफॉर्च्युनेटली अँट फेल इन द रिव्हर. आफ्टर दॅट डो called a leaf help the ant using the leaf. After that, when dove in trouble, जेव्हा तो कबूतर जेव्हा संकटात असतो, दॅट टाईम अँट हेल्प द डव. माहिती तुम्हाला ही स्टोरी. नाव रीड द सेंटेन्स केअरफुली अँड डिसाईड इफ दे आर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू आणि फॉल्स सांगायचे आहेत. इफ द सेंटेन्स इज फॉल्स यू शूड करेक्ट इट. जर ते फॉल्स आहे तर तुम्हाला ते करेक्ट करायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स, द अँट वॉज गोईंग टू अ पार्टी. अँट पार्टीसाठी जात होती. ट्रू की फॉल्स? फॉल्स. मग करेक्ट कसं करणार?
द ant वॉज सर्चिंग फूड. ती अन्नाच्या शोधात होती. ओके. नेक्स्ट सेंटेन्स. द ant वॉन्टेड टू स्विम इन द रिवर. मुंगीला नदीत पोहायचे होते. फॉल्स. द ant फेल इन टू द रिवर. ती नदीत तिला पोहायचे नव्हते, ती नदीत पडली चुकून. अनफॉर्च्युनेटली द ant फेल इन टू द रिवर. नेक्स्ट पेज. द dove helped the ant the dove helped the ant using branch and leaf. False. The dove helped the ant using only leaf. फांदी आणि पान नाही, फक्त त्यांनी पान टाकलं. हो ना, ओनली लीफ. लगेच खाली वाक्य ते करेक्ट करून लिहायचे तुम्हाला. नेक्स्ट. द डव मेड फन ऑफ द ॲन्ट. कबुतरांनी ॲन्टची मजा केली, फन केली, गंमत केली. फॉल्स. द डव हेल्प द ॲन्ट. द डव हेल्प द ॲन्ट. Sorry. The dove helped the ant. का परत एकदा ते वाक्य घेऊया. The dove made fun of the ant. False. The dove helped the ant. Next, the next day, the dove was in trouble. True. दुसऱ्या दिवशी कबूतर संकटात होता. ट्रू. नेक्स्ट. द डव वॉज इन ट्रबल अँड द ॲन्ट हेल्प इट. डव ट्रबलमध्ये असताना ॲन्टनी मदत केली. ट्रू. हे दोन्ही वाक्य ट्रू आहेत. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये रीड सम मोर स्टोरीज हॅविंग द व्हेरियस प्लेसेस, थिंग्स, पीपल. अशा वेगवेगळ्या स्टोरीज तुम्ही वाचा, ज्यात वेगवेगळे प्लेसेस आहेत, थिंग्स आहेत, पीपल आहेत, अशा गोष्टी वाचा. नाव इव्हॉल्युशन. ऑब्झर्व द पिक्चर. चित्राचं निरीक्षण करा. अँड टिक द करेक्ट ॲन्सर. करेक्ट ॲन्सरला टिक करायचे. ओके, म्हणजे जे बरोबर आहे त्याला खूण करायचे, जे उत्तर. काऊ इज ग्रेझिंग. गाय चरत आहे. ट्रू. मग ट्रूला टिक करायची. द बॉय वेअर येलो शर्ट. मुलांनी पिवळा शर्ट घातलेला आहे. बघा, द बॉय वेअर रेड शर्ट. मग फॉल्स. फॉल्सला टिक करायची. नेक्स्ट. द ट्री इज ब्ल्यू. द ट्री इज ग्रीन पाहिजे. द ट्री इज ब्ल्यू. फॉल्स. टुडे वी लर्न द नेम्स ऑफ various places. Okay, happy learning.